वैराग्याचे भाग्य संत संगाचे लाग, संत कृपेचे हे दीप करे साधका निष्पाप। सकल संत कंठभूषण संत हृदय सम्राट अनंत कृपा मूर्ती भगवत पूज्यपाद जगद उद्धारक जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा संतपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आपण इथे चिंतन सेवेत घेत आहोत। अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुण निधान रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या असीम कृपेने साधकांचे मायबाप ज्ञानियांचे राजे वैष्णवाग्रगण्य अखंड समाधिधन विश्व माऊली ज्ञानोबाराय श्रीमंत श्री जगद्गुरु श्री तुकोबाराय आदि संतांच्या कृपाशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी वारकरी संप्रदायातील कालक्रमाकन टाळकरी वृंद आणि आपण देवरूप श्रोतृवर्ग सर्वांच्या परम आणि पावन उपस्थितीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली सांप्रदायिक संस्था जुईनगर नवी मुंबई आयोजित हा सप्ताह समापन्न झालेला आहे। 4थ्या क्रमांकाच्या भगवत चिंतन सेवेत आपण उपस्थित आहोत। विठ्ठल प्रत्येकाच्या जीवनामध्ये अपेक्षा आहे। अपेक्षेची कारण भिन्न असतील, अपेक्षेचे विषयही भिन्न असतील, पण अपेक्षा नाही असा मृत्यू लोकामध्ये मनुष्य सापडणार नाही। नवे माणसाला अपेक्षा आहेत हे नवल नाही, अपेक्षा झाली म्हणूनच जीवत्व दशेला प्राप्त व्हावं लागलं आहे। प्रत्येकाला अपेक्षा आहे। पण सांगू गुरुबर धुंडा महाराज म्हणायचे काही अपेक्षा प्रारब्धाने पूर्ण होतात, काही अपेक्षा पूर्ण होण्याकरता प्रयत्न करावे लागतात, पण काही अपेक्षा भगवंताच्या किंवा संतांच्या कृपेने पूर्ण होतात। काही अपेक्षा पूर्ण करण्याकरता प्रारब्ध अनुकूल लागतं। संसारातलं चांगलं आणि वाईट जे जीवन आहे, जे सुखदुःखातलं जीवन आहे ते पूर्ण होण्याकरता प्रारब्ध अनुकूल लागतं महाराज। संसारात केवळ प्रयत्न चालत नाही। अलीकडची नवीन पिढी म्हणतात तुम्ही बोलट स्वभावाचे, तुम्हाला काय कळतंय प्रयत्न केलं म्हणजे सगळं मिळेल, चुकीची कल्पना आहे। संसारात ज्याचं प्रारब्ध उत्तम आहे त्यांनी थोडा प्रयत्न केला तर त्याच्या मातीचं सोनं होईल, पण ज्याचं प्रारब्धच प्रतिकूल आहे, जरा ग्राम्य भाषेत बोलू का पालथ, त्याने आयुष्यभर जरी प्रयत्न केला तर सोन्याची माती नाही, मातीचं सोनं नाही, सोन्याची माती। सत्ता धन मान चांगल्या कुळामध्ये जन्म आणि सुंदर मृत्यू या 5 गोष्टी प्रारब्धाने मिळतात। विठ्ठल पहिल्यांदा प्रारब्ध कशाला म्हणतात एका मिनिटात सांगतो, विस्तार करत नाही। भूतपूर्व काळामध्ये केलेलं जे आपण आपल्या जीवनामध्ये प्रयत्न आहे तेच प्रयत्न ज्या वेळेला वर्तमान काळामध्ये उपभोगायला मिळतात त्याला प्रारब्ध म्हणतात। चला नाही कळालं आणखीन सोपं सांगतो। वर्तमान काळात कोणताही प्रयत्न न करताना ज्या वेळेला एखादी शक्ती उपभोगायला मिळते ना, समजावं हे मागचं प्रारब्ध आहे। कशावरून एकच प्रसंग सांगून पुढे जातो। बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांचा इतिहास कोणी वाचला असेल किंवा ऐकला असेल। सयाजीराव अत्यंत दीन कुटुंबामध्ये जन्माला आलेले होते। संध्याकाळी भाकर खायची पंचायत होते, इतके दीन होते महाराज ते। अचानक बडोद्यावरून जीप गाडी आली, सयाजीरावांना उचललं, जीप गाडीमध्ये बसवलं आणि वयाच्या 25व्या वर्षी त्यांना बडोद्याच्या गादीचे मालक बनवलं। ते जहागीरदार झाले। मी आपल्याला विचारतो किती गुरं राखणारे जहागीरदार होतात? होत नाही। राजवंशात जन्म न घेताना कुठल्याही प्रकारचं युद्ध न करताना अचानक राजापद भोगायला मिळतं, कशाची संगती? प्रारब्धाची। अहो हे दूरचं झालं। एका काळात त्या महाराष्ट्रात फुलं विकणारे मंत्री झाले, एका काळात
भाजीपाला विकणारे मंत्री होते, तर सध्याच्या काळात चहा विकणारे डबल पंतप्रधान होत. सत्ता जशी प्रारब्धाने मिळते तसं अन्न देखील प्रारब्धाने मिळतं महाराज. आपल्या उशाला टोपलंय, पण आपलं नाव जर त्या भाकरीवर जर नसेल तर ती भाकर आपल्याला मिळणारच नाही. कशावरून? अरे द्वारकेचा राजा नव्हे, जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्याचा मित्र आहे, त्या सुदाम्याला एक दिवसाचं नीट अन्न मिळत नव्हतं. केवढं दुर्दैव होतं त्याच्या प्रारब्धाचं. एक दिवसाचं अन्न मिळत नव्हतं. कितीतरी दिवस त्यांनी उपवाशी घालवलेले होते. का? त्याच्या प्रारब्धात नव्हतं. दुसरा एक प्रसंग सांगतो. कधी पंढरपूरला आला तर भगवान शास्त्री धारूरकर हे नाव अत्यंत विद्वानांमध्ये अग्रेसराने घेतलं जातं. किती विद्वान! पुण्याच्या येरवडा तुरुंगामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि धारूरकर शास्त्रींची चर्चा चालू होती धर्मशास्त्राविषयीवर. त्या चर्चेमध्ये महात्मा गांधी हरले आणि मी हरलो असं जाहीर प्रमाणपत्र महात्मा गांधींनी धारूरकर शास्त्रींना दिलं आणि पंडितप्राण ही पदवी दिली. ज्यांनी महात्मा गांधींना हरवलं त्यांचे विद्यार्थी जर नुसतं ऐकून ठेवा, तुम्ही पाहिलं तरी कधी असेल, ज्यांचे विद्यार्थी म्हणजे SP कॉलेजचे प्रिन्सिपल मामासाहेब दांडेकर, गुरुवारी धोंडा महाराज देगलूरकर, विठ्ठलभाऊ घुले असे महाराष्ट्रातले हिमालयाच्या उंचीचे मोठे मोठे साधू आणि विद्वान ज्यांचे विद्यार्थी होते ते श्रीमंतही होते. पण स्वतः जर धारूरकर शास्त्रींना भूक लागली ना देवा, तर 5 घर भीक मागितल्याशिवाय अन्न मिळत नव्हतं. कसं प्रारब्ध असेल? काही गोष्टी प्रारब्धाने मिळतात, तर काही गोष्टींकरता प्रयत्नच करावा लागतो. दैव दैवालसे पुकारे, आमच्या दैवात नाही, आमच्या दैवात नाही, हे तमोगुणी आळशी माणसाचं लक्षण आहे देवा. पुरुषार्थवादी माणसाने प्रयत्न केला पाहिजे. काय गीता सांगते? प्रयत्न द्यतमानस्तु योगी संसिद्धी किलमिषा. आता हे सुंदर माने महाराज वगैरे गायन करतात, हे काय घरी बसून शिकले का? वाजवणारे सुंदर पखावाज वाजवतात, काय घरी बसून शिकलेत का? तुम्ही मोठे झाले, साहेब पदाला प्राप्त झाले, काय घरी बसून जमलं काय? अहोरात्र प्रयत्न करावा लागतो महाराज. ज्ञानोबराय सांगतात, विषकिया हरी पडे समुद्रे पाय वाट जोडे, एके वाघ ब्रह्म थोकडे अभ्यासे केले. तुकोबराय सांगतात, माझ्या जीवनात केवढा प्रयत्न केला मी, याजसाठी केला होता याजसाठी केला याजसाठी केला होता आज याजसाठी केला होता शेवटचा दिसा गोड व्हावा शेवटचा दिसा शेवटचा दिसा गोड व्हावा शेवटचा दिसा गोड व्हावा आता निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो आता निश्चितीने पावलो याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा याजसाठी केला होता शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा याजसाठी केला होता अट्टहास. ऐका देवा, संसारातही प्रयत्न करावा लागतो आणि परमार्थातही प्रयत्न करावा लागतो. प्रयत्न दोन्हीकडे करावे लागतात.
देरे हरी जरी पलंगावर जर म्हणलात ना, भगवत भक्त जरी असेल तर देव घरी देत नाही. 2 पावलं प्रयत्न करावं लागतं. मग दोघांमध्ये फरक काय? संसारातही प्रयत्न करायचा आणि परमार्थातही प्रयत्न करायचा. मग फरक काय? ऐका, आमचे गुरुजी विठ्ठलभाऊ घुले सूक्ष्म एकच वाक्यात फरक सांगायचे. ते म्हणायचे, संसारातले अहोरात्र प्रयत्न सगळे कामाला येत नाहीत, परंतु परमार्थातला कोणताच प्रयत्न वायाला जात नाही, म्हणून करायचा आहे. आणि असा प्रयत्न केला. प्रयत्न करायचा म्हणजे काय करायचं? आपल्या अंतःकरणातल्या काम क्रोधादी विकाराला बाजूला काढून टाकण्याचा प्रयत्न करायचा. देवाला बोलवावं लागत नाही महाराज, फक्त अंतःकरण स्वच्छ करा. येऊनी गोपाळ राहे तेथे. अरे सामान्य माणसाला बसायला जागा तर स्वच्छ लागते. आपण घाणेरड्या जागेवर बसतो का? बसायच्या नाही अगोदर ती साफ करून घेतो. आपण सामान्य आहोत, आपल्याला बसायला जागा जर स्वच्छ लागते तर जगाचा मालक ज्या हृदयात बसणार आहे ते हृदय स्वच्छ नको? आणि हे स्वच्छ करण्याचाच प्रयत्न करायचा. देव मिळवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे ही संकल्पनाच चुकीची. नसलेलं मिळवावं लागतं, असलेलं नाही. विहिरीत पाणी आणून टाकावं लागत नाही, अनावश्यक भाग काढून टाकला का विहिरीत पाणीच आहे. तसं अंतःकरणातल्या घाणेरड्या वस्तू बाजूला काढून टाकल्या की हृदयामध्येच परमात्मा आहे. आणि हा प्रयत्न ज्याने केला त्याच्यावर भगवान किंवा संत कृपा करतात. अलीकडे या कृपा शब्दाला माणसाने फार खाली आणलंय. मी त्या दिवशी बोललो, आता बोलत नाही. कशाला हे कृपा वापरतात महाराज? कशाला? लग्न प्रसंगामध्ये लग्न लागून गेल्यानंतर तो अलाउन्सर हातामध्ये माईक घेतो, काय म्हणतो? आलेल्या अपतेष्ट पाहुण्याने कृपा करून जेवायला बसावं. अरे जेवायला कायला कृपा लागते? ते खायलाच आलेले राहतात. मिष्टान्न मित्रे जना. कृपा इतका खालचा शब्द नाही का तो वापरावा. कृपा हा परमार्थातला शब्द आहे. देवा काही शब्द परमार्थातच आहेत आणि तिथे शोभा देतात. वैराग्य, समाधान आणि कृपा हे तिन्ही शब्द परमार्थातले, संसारातले नाही आणि ते वापरायचे नाही. लोक वाढून ताढून आणतात त्याला. 1 कोटीचा बंगला म्हणतात आणि आवडीने नाव देतात समाधान. त्याच्यात नुसत्याच कटकटी राहतात. केवढी विटंबना आहे त्या समाधान शब्दाची. नाही होत ते समाधान. ते समाधान होण्याकरता परमार्थामध्ये यावं लागेल. थोडी बहु सेवा करावी लागेल आणि सेवा केल्यानंतर मग मात्र परमात्मा प्रसन्न होतो. आणि तो प्रसन्न झाला की वैराग्य सिद्धी जाई जे प्रसाद दया. तो वैराग्य रूपी प्रसाद देतो महाराज. वैराग्य एक साधना आहे आणि ते वैराग्य संसार असो किंवा परमार्थ असो प्रत्येकाकडे असलं पाहिजे. काय ज्ञानोबरांची भाषा आहे? वितरागते सारिखा जोडोने ठेविला सखा, जो आगविया भूमिका सेवे चाले. जगात अशी साधनाच नाही परमार्थातली का जी वैराग्याशिवाय केली जाते. परमार्थ करण्याकरता जोपर्यंत वैराग्य नाही तोपर्यंत परमार्थामध्ये एक पाऊल देखील पुढे टाकलं जात नाही. देवा, एक पाऊल देखील नाही. वैराग्य म्हणजे अंगाला राख लावणं, गाव सोडून बाहेर जाणं. तो फार झाला तो वैताग होईल. वैराग्य नाही. जरा पुढे बोलू. असा वैताग जरी प्राप्त झाला, जरी संसार सोडून गेलात ना तरी देव कृपा करेल. ढोंगानी सोंगानी जरी परमार्थ केला, बहुरूपे धरी संन्यासाचा वेश, पाहोनी तयास द्रव्य देते. तुम्ही कोणत्याही पद्धतीने करा देवा परमार्थ, कसाही करा, फक्त करा. तो वायाला जाणार नाही. कशावरून? गुरुवर्य धुंडा महाराज देगलूरकर दृष्टांत सांगायची. एक चोर राजवाड्यात शिरला. बघता बघता अंतपुरात गेला. आता अंतपुर लवकर कळणार नाही, बेडरूम लवकर कळेल. भाषेची प्रगती. त्या खोलीमध्ये राजा आणि राणी ह्या 2 बसलेल्या होत्या. त्यांची चर्चा अशी होती, त्यांना एकुलती एक मुलगी आणि लग्नाला आता उपवर झाली. आईने सांगितलं, सरकार माझी ताई लग्नाला उपवर झालेली, ती तुम्ही कोणाला देणार? राजाने सहज वाक्य वापरलं, हे काय बोलणं झालं का? मी माझ्या ताईला एका सदाचार संपन्न साधूला देणार आहे. ते चोर सगळं ऐकत होता महाराज.
त्याने विचार केला राजवाड्यात चोरी करण्याकरता आलोय, चोरी करून करून काय मिळेल 4-10 लाख, बरं सापडलं तर काय गई का पुन्हा, साधूच हो ना, फार काय लागतंय. दुसऱ्या दिवशी ठसठशीच कपळाला गंध, टपोऱ्या मनाच्या माळा, कमरेला धोतर, अंगावर उपरणं घालून पानवठ्याजवळ जाऊन बसला. सकाळची वेळ, माता भगिनी आडावर पाणी भरण्याकरता आल्या आणि त्या साधूला पाहिलं. असलीपेक्षा नकली चांगलं चमकतं महाराज, फार चमकतं ते. जसा महिना वारकरी दिसत नाही ना, तसा सिजनेबल वारकरी पहा, त्याच्या मुद्रा असं वाटतं याच्या आजा पंजापासून वारकरी असावं, भलताच होता का पुरा, पण अशी नक्कल करतो. त्यांनी नक्कलच केली होती. माता भगिनींचा मुळातला स्वभावाच मार्दव राहतो. पाहिलं काय तेजपुंज साधू आहे. चर्चा करता करता राजापर्यंत बातमी गेली, पानवठ्याजवळ साधू आलाय. राजाला आनंद झाला, उजळले भाग्य आता. प्रधानाला सांगितलं, प्रधानजी खरा साधू का ढोंगी साधू, जरा तपासून बघा की. पाणी पिना छांडके, गुरु करना पछांडके. पाणी एकदाच आणि गाळून प्यावं, किती जरी स्वच्छ दिसलं तरी गाळून प्यावं, आजारी पडणार नाही. आणि गुरु एकदाच करावा. आपलं भाग्य आहे, कृष्ण कृपांकित साधू आपल्याला मिळाले. आता पुन्हा असले साधू कसले बुवा, विठाला आता संधी साधू आहे पण साधू नाही. जा. प्रधानाने काय सांगितल्याबरोबर मोहरांचं ताड भरलं, त्या साधूच्या पुढे ठेवलं. सांगितलं, सरकार आपलं महाराज, आमच्या राजाने तुमच्याकरता नजराना पठवलं, याचा स्वीकार करा. तो इतका हुशार होता महाराज. त्याने विचार केला, हे जर घेतलं तर पुढचं काहीच मिळायचं नाही. त्याने लात मारली, उठाव यहाँ से, हम तो छूते नाही. काय प्रधानाला वाटलं फक्कड साधू मिळाला. लगेचच राजाकडे आला, सरकार अहो मोहरांनी भरलेलं ताट मी त्याच्या पुढे ठेवलं, पण त्या साधूने डोळे उघडून बघितलं नाही. असा साधू पुन्हा कधी मिळणार आहे. राजाला अधिकच आनंद झाला. धन्य आनंदाची सापडली वेळ. राणी, राजा, ती मुलगी, सगळं सैन्य घेऊन राजा त्या साधूच्या पुढे आला. हात जोडले, महाराज मी राजा आहे आणि माझी एक इच्छा अशी आहे, तुमचे पाय माझ्या राजवाड्याला लागावेत. तो मनात म्हणत होता, रात्रीच लागले, आता लागले तर परत निघणारच नाही. आता हे सगळं सोडा आणि माझं महत्वाचं ऐका. माणसाला 2 मन आहेत, एक बाहेरचं मन, दुसरं आतलं मन. बाहेरचं मन जरी व्यवहाराला चिकटलेलं असेल तरी आतलं मन आपल्या नित्यमत्तेला आणि सदाचाराला चिकटलेलं आहे. देवा, तो चोर मनात विचार करू लागला, वैराग्याचं नुसतं सोंग घेतलं तर राजा प्रसन्न होऊन पाठीमागे लागला, तर खरंच वैराग्य प्राप्त झालं तर देव प्रसन्न होणार नाही. उठला आणि साधना करण्याकरता निघाला. मी कशा करता सांगितलं, सोंग केलं तरी फायद्यात ठरलं, म्हणून परमार्थ करा. विठाला ग्रहस्थाश्रमाची यशस्वी अवस्था तेव्हा समजली जाते जेव्हा वैराग्य प्राप्त होतं. महाराज तुका म्हणे हे जे आश्रमाचे फळ, तुका म्हणे आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे, वैराग्याचे परमपद बळ वैराग्याचे. आश्रमाचे फळ, तुका म्हणे आश्रमाचे फळ, तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याची, परमपद बळ वैराग्याचे, परमपद बळ वैराग्याची. परमपद बळ वैराग्याचे, परमपद बळ वैराग्याचे, परम
परमार्थाच्या दृष्टिकोनातून संसार तेव्हा संपतो केव्हा जेव्हा वैराग्य प्राप्त होतं. हे वैराग्य एकतर विचारातून तरी निर्माण होईल किंवा भाग्यातून तरी निर्माण होईल. विचारातूनही वैराग्य निर्माण होतं महाराज. विचारातून कोणता विचार करायचा? या पंचमहाभूताने मायेने निर्माण केलेल्या जगामध्ये राहत असताना या जगावर प्रेम करायचं नाही, याचा फक्त उपयोग करून घ्यायचा, अशा वृत्तीने राहणं याला वैराग्य म्हणतात महाराज. याच्यावर प्रेम करायचं नाही. प्रेम केलं की रडावं लागतं. वेदाने दिलेला शाप आहे, प्रियम त्वाम रोज सिद्धी. ज्याच्या ज्याच्यावर प्रेम कराल संसारातल्या वस्तूवर, मुलगा असो, बायको असो, नवरा असो, नाशिवंत वस्तू असो, ज्याच्या ज्याच्यावर प्रेम कराल ते ते तुम्हाला रडायलाच लावणार आहे. म्हणून त्याचा उपयोग करायचा, त्याच्यावर प्रेम करायचं नाही. एक खेडेगावातला मनुष्य होता. अत्यंत गरिबी होती. 2 एकर जमीन, 1 एकर खडकाळ आणि 1 एकर मोरमाड, काहीच पिकत नव्हतं. पण तो प्रयत्नवादी होता. प्रयत्न करता करता प्रारब्ध अनुकूल झालं महाराज. भाग्याचे न भडशे, उद्यमाचे निमिषे. प्रारब्धाने साथ दिली, इतका श्रीमंत झाला. तिथे 2 एकर जमीन होती, तिथे आता 150 एकर पाण्याखालची बागायत जमीन मिळाली. नोकर चाकल, मुलं बाळ, दास दाशी सगळं अनुकूल झालं. गावामध्ये 2-4 वाडे एकट्याचेच होते. मे महिना होता. जिथं प्यायला पाणी मिळेना अशा काळात गावातल्या वाड्याला त्याच्या आग लागली. कोणीतरी निरोप सांगितला, बाबा तुमच्या अमक्या अमक्या वाड्याला आग लागली. ऐकल्याबरोबर मोठमोठ्याने रडायला लागला. प्यायला पाणी मिळेना, आता विझवायला कुठून पाणी आणू? त्याचं रडणं शेजारच्याने ऐकलं. तो पळतच आला, बाबा का रडता हो? अरे माझा अमका अमका वाडा मेहनतीने मिळवला, त्याच्यावर किती माझं प्रेम होतं, पण तो जळायला लागला. शेजारच्याने सांगितलं, तुम्हाला माहित नाही काय, तुमच्या मुलाने तो वाडा विकलाय. विकलाय म्हटल्यावर नळ बंद करावा, तसं म्हाताऱ्याचं रडणंच बंद झालं. का बरं? आता कोणाचं जळतं? ज्यांनी घेतलं त्याचं. आपलं काय जळत? तासभर इकडे तिकडे गेला. 1 तासाने त्याचा मुलगा आला, पण चेहरा पडलेला होता. विचारलं, का रे बाळू तुझा चेहरा पडलाय? हो बाबा, आपलं अमका अमका घर जळायला लागलंय. ते विकलं होतं ना? बाबा विकलं होतं, पण सौदा माघारी फिरला, म्हाताऱ्याचा नळ पुन्हा चालू झाला. हसण्याकरता नाही. कोण रडवतंय? जळणार घर रडवतं का त्याच्यावर तर प्रेम रडवतंय? प्रेम. अरे ते जळणार आहे, किंवा एक दिवस असा येणार आहे का ते घर आपल्याला सोडून कायमचं बाहेर जावं लागणार आहे. त्याच्यावर प्रेम करत बसायचं नाही. आहे तोपर्यंत त्याचा उपयोग घ्यायचा आणि नंतर सोडून द्यायचं. मी तिथे सांगितलं होतं, संसारात एक वर्ग शहाणा आहे आणि एक वर्ग महामूर्ख आहे. शहाणा कोण? आपल्या पायाची चप्पल आपल्या मुलाला आल्यानंतर शहाण्या बापाने आपल्या करदरव्याच्या चाव्या सोडायच्या, मुलाच्या हातात द्यायच्या, बाळू तू आणि तुझा प्रपंच हे बघ. खांद्यावर पताका घ्यायची आणि महिना आळंदी पंढरीची वारी करायची. शहाणा बाप आहे. आणि दुसरा इतका गाढव आहे, आपा तो सोडून देत नाही, त्याच्या येळ्याने कापून घ्याव्या लागतात. आता कधी घ्याव्या लागतात मी कशाला सांगत बसतो. काय वेडेपणा आहे हा. न ते ईश्वर मते बोधा. ज्ञानोबरांनी दिलेलं एक दृष्टांत सांगतो, पुढे जातो. ज्ञानोबराय सांगतात, विषय रंजलिया रस सोये, जीवनाराची ठाऊक होये, तो ताटची सांडून जाय जियापरी. सांनपाड्याला सप्ताह, 7 ते 9 कीर्तन आहे आणि 9च्या नंतर महाप्रसाद असं एका भिकाऱ्याला कळालं. त्यांनी 15 दिवस अन्न जेवण जेवलं नव्हतं. भाताचं शीत त्याच्या पोटात नव्हतं. त्याने ऐकल्याबरोबर धावतच आला. 9चं कीर्तन संपलं, मंदिरामध्ये पंगत बसली, तोही बसला. सगळ्यांना पात्र वाढलं, त्यालाही वाढलं. सगळ्यांच्या पात्रामध्ये पक्वान्न टाकली, त्याच्याही टाकली. आता खाणार. शेजारच्याने सांगितलं, वेड्या खाऊ नको, तुझ्या पक्वान्नामध्ये विष मिसळलेलं आहे, खाईल तू उपवाशी मरेल. पण विषयुक्त अन्न खाणार नाही का? त्याला कळालंय याच्यात विष आहे, याच्यात दोष आहे. जसं त्याला कळालंय दोष आहे, तसं शहाण्या माणसाला संसारातले दोष कळाले ना देवा, तो याच्यात रममान होणार नाही. कर्तव्य म्हणून संसार करणार आणि आपली वेळ आल्यानंतर सोडून देणार, तो शहाणा आहे. विठाला यहलोकीचे का परलोकीचे
भोग पायिक झाली या इच्छेचे, परिभोगावया हे न रुचे मना माझे. विचार करता आला पाहिजे. क्षणोक्षण हा जे करावा विचार, हाती करावा विचार, क्षणोक्षणाची करावा विचार, हाती करावा विचार, तरावया पार भव सिंधू, तरावया पार भव सिंधू, तरावया पार भव सिंधू, तरावया पार भव सिंधू. क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, तरावया पार भव सिंधू. क्षणोक्षणी हाती करावा विचार, तरावया पार भव सिंधू, तरावया पार भव भव. नाशिवंत देह. विचार करायचा. ही सगळी तुकाराम महाराजांची प्रमाण कोरोनाच्या काळात खरे झाले. महाराज सगळी प्रमाण दाखवून दिलं तुकाराम महाराजांनी का 350 वर्षापूर्वी याच प्रमाणावर जगावं लागणार आहे. सगळे संसारामध्ये भोगाचा तरी नाश होईल किंवा भोगत्याचा तरी नाश होईल किंवा भोगाच्या वृत्तीचा तरी नाश होईल. तिघांपैकी एकाचा नाश ठरलेला आहे. भोगाचा तरी, भोगत्याचा तरी किंवा भोगाच्या वृत्तीचा तरी. कशावरून? एक ज्ञानोबारांनी दिलेलं दृष्टांत सांगतो. एका राजाने कुत्रा पाळला होता. कुत्रा अति प्रेम होतं. काही कुत्रा पाळतात, काही कबूतर पाळतात, काही पोपट पाळतात, काही माकडं पाळतात. का पाळतात माहिती आहे का? पुढच्या जन्माची व्यवस्था. पाळू नये असं नाही, त्याच्यावर फाजील प्रेम करू नये. या मुंबईच्या कुत्र्यांनी तर काय पुण्य केलंय महाराज. बसायला 4 व्हीलर गाडी आणि खायला बिस्किट कुत्र्यांना. हे ते गावाकडे माणसाला मिळे ना, पण ते प्रारब्धच राहतं महाराज. अति प्रेम केलं त्या कुत्र्यावर त्याने. उन्हाळ्याचे दिवस कुत्रा लाखायला लागला. 6 इंच जीभ काढून बाहेर लाखायला लागला. राजा आसनावून पाहू लागला, अरे माझ्या कुत्र्याला 6 इंच जीभ असून तो बोलत नाही आणि पोपटाला 1.5 इंच जीभ असून तो बोलतो. नक्की माझ्या कुत्र्याला काहीतरी रोग झाला आहे. असे सत्ता एकीकडे राहते आणि शहाणपण दुसरीकडेच राहत. आता पुढे बोलत नाही. सत्ता आणि शहाणपण एकत्र येण्याकरता प्रजेचं भाग्यच लागतं महाराज. प्रधानाला झालं, प्रधानजी इकडे या. काय झालं? कुत्र्याचा जिभेला रोग झालाय. कशावरून? 6 इंच लांबीची जीभ आहे त्या कुत्र्याची. मग बोलत का नाही? प्रधानाने विचारलं, आपली डोकं जर लावलं तर हा आपल्याला फाशीला देईल. होकाराला होकार देत. हो मालक, नक्की रोग झालेला. काय करावं लागेल? आपण एका वैद्याला बोलू. वैद्याला बोलून आणला. वैद्यराज, 6 इंच जीभ असलेला माझा कुत्रा बोलत नाही आणि 1.5 इंच लांबीचा पोपट जीभ असलेला बोलतो. याचं कारण काय? तो वैद्य हुशार होता. म्हणाला, महाराज रोग फार जुनाट आहे. 50 लाख रुपये दुरुस्त करण्याकरता लागतील आणि 25 वर्ष लागतील बरे व्हायला. राजा म्हणाला, 25 काय 50 वर्ष लागू दे, पण कुत्रा बोलला पाहिजे. आहे का येडमट? दिले 50,000, 50 लाख. तो वैद्य घरी आला. त्याच्या मित्राला बातमी कळाली, आपल्या मित्राने राजाचा कुत्रा बोलण्याकरता 50 लाख रुपये घेतले. कुत्रा बोलत नाही. रामराज्यामध्ये एकदा बोलला म्हणता कोणी पाहिलाय तो? विनाकारण औषधावरी आपल्याला मित्राला जावं लागेल. नाही कमीत कमी त्याला सांगावं तरी. तो मित्राकडे आला, का रे वेड्या, राजाचा कुत्रा बोलण्याकरता तू 50 लाख घेतले? तो म्हणाला, हा. मरशील ना, कुत्रा बोलतो कुठे? तो म्हणाला, हे मला माहिती आहे, पण मी राजाला सांगितलं काय कमी कमी 25 वर्ष लागतील. तुला अक्कल पाहिजे. 25 वर्ष राजाचा तरी नंबर लागेल. नाही त्याचा लागला तर माझा तरी लागेल. आम्हा दोघाचा नाही लागला तर कुत्र्याचा तर लागेलच लागेल.
हसण्याकरता नाही, भोगाचा तरी नाश, भोगत्याचा तरी नाश किंवा भोगाच्या वृत्तीचा तरी नाश होणार, याचं नाव संसार आहे. विठाला याला विचार म्हणतात. दोष दर्शन हे वैराग्याचं लक्षण आहे. काही वेळेला विचारातून वैराग्य प्राप्त होतं, तर काही वेळेला भाग्यातून होतं. कसं होतं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. वैराग्याचे भाग्य, ते विचाराने आणि भाग्याने मला वैराग्य प्राप्त झालं. वैराग्याचे भाग्य. वैराग्याचे अनेक प्रकार आहेत, आपल्याला तितका वेळ नाही. मुख्य दोन प्रकार करूयात. एक कृतीचं वैराग्य आणि दुसरं वृत्तीचं वैराग्य. कृतीचं वैराग्य फार सोपं आहे देवा, पण वृत्तीचं वैराग्य मात्र कठीण आहे. बोल बोलता वाटे सोपे, करणे करता टीर कापे. नो हे वैराग्य सोपारे, मद वाटता बाते खरे. कृतीचं वैराग्य नक्कल करायला काय फार लागतं. गुरुजी आमचे दोन दृष्टांताचे सांगून पटकन पुढे जातो. सूर्यग्रहणासारखा पर्व काळ होऊन गेलेला होता. त्याला पुरश्चरण काल म्हणतात. पुरश्चरण म्हणजे
ग्रहणाचा स्पर्श ते ग्रहणाचा मोक्ष. एवढ्या काळात जर आपण एखादं चांगलं पुण्यकर्म कराल तर त्याच्यात 1000 पटीने शक्ती प्राप्त होते. त्याला पुरश्चरण काल म्हणतात. म्हणून ग्रहणाच्या दिवशी माणसं गंगेवर जातात, स्नान करतात, ध्यान धारणा करतात, पुण्य अर्जित करतात. असा सूर्यग्रहणाच्या पर्वकाळ होऊन 1 महिना झालेला होता आणि एक साधू गंगेवर स्नान करता आलेले होते. स्नान झालं, भगवान सूर्यनारायणाला अर्घ्यदान केलं आणि अंगाभोवती प्रदक्षिणा करू लागले. प्रदक्षिणा करत असताना गंगेच्या घाटावर 2 दगडाच्या फटीमध्ये त्यांना पिवळी धमक एक अंगठी चमकलेली दिसली. प्रकार असा होता, एका श्रीमंत माणसाने ग्रहणाच्या दिवशी स्नान करण्याकरता म्हणून हिऱ्याची अंगठी काढून त्या 2 दगडाच्या फटीमध्ये ठेवून दिलेली होती. विसरून तो तसाच निघून गेलेला होता. एका महिन्याने साधू आले होते. अंगठी पाहिली पटकन जवळ गेले, उचलणार, मग लक्षात आलं मी साधू आहे. पण इतका हुशार होता तो साधू, विचार केला मला घ्यायचे नाही पण कोणाला तरी सांगावे की. त्या घाटावर एक धोबी धुणं धुत होता. मोठ्याने हाक मारले, बाबा इकडे रे. धोबी धावतच आला, महाराज कशाला बोलवलं मला. त्या 2 दगडाच्या फटीमध्ये पिवळी धमक 1 तोळ्याची अंगठी चमकते, तुला दिसले का? तो म्हणाला हो. मग घे ना. घे ना म्हटल्याबरोबर तो धोबी मोठमोठ्याने रडायला लागला. साधू महाराजांना काही कळत ना, मी तर याला शिवी दिली नाही, बरं शाप दिला नाही, पाण्यात याला काही चावलं नाही, मग रडतो का? म्हणून विचारलं रडतो का रे? त्यांनी सांगितलं मला इतकं आणि वाईट वाटलं म्हणून मी रडतो. कशाचं वाईट? महाराज 1 महिना झालं ही अंगठी मी दररोज पाहतो पण माझी घेण्याची वृत्ती झाली नाही. तुम्ही संन्यासी साधू असून तुमची वृत्ती गेली, हसू का रडू? कृतीचं वैराग्य आहे, दुसरं वृत्तीचं वैराग्य. महाराष्ट्री संतांची भूमी. 700 वर्षापूर्वी 108 संतांचा एका काळात या महाराष्ट्रामध्ये अवतार झालेला होता. संतांचं उभं पीक आलेलं होतं. महाराज जिकडे तिकडे संतच होते. पंढरपूरला राका आणि वंका नावाचे 2 भगवत भक्त होते. राका आणि वंका. पांडुरंगाच्या चरणाचा आनंद चित्ताला लागला आणि संसारच संपला. मी असे कितीतरी साधू पाहिले. सगळ्यात अगोदर माझे गुरुजी नाना महाराज वनकुटेकर पाहिले. देवाचा स्पर्श झाला तर संसार सोडून दिला. साधक हृदय संजीवनी गुरुदेव डॉक्टर नारायण महाराज जाधव पाहिले. देवाचा चित्ताला स्पर्श झाला, संसार सोडून दिला. गुरुवरे कृष्ण कृपांकित डॉक्टर महाराज आपण पाहतोय, भगवान श्रीकृष्णांचा स्पर्श हृदयाला झाला, संसार सोडून दिला. विठले हे चित्त प्रपंचापासून वमनते मने बैसलाशी. आता संसाराकडे दुर्लक्ष झालेलं होतं. महाराज रोज एकच नियम, चंद्रभागेत स्नान करावं, परमात्मा पंढरीनाथाचं दर्शन करावं, रोज प्रदक्षिणा करावी. एके दिवशी स्नान करून पांडुरंगाच्या दर्शना करता आले आणि प्रदक्षिणा करण्याकरता घराच्या बाहेर त्या मंदिराच्या बाहेर पडले. आई वडील राका आणि वंका पुढे पुढे चालत होते. त्यांना 4 वर्षाची लहान मुलगी होती, तिचं नाव होतं वंका. ती हळूहळू पाठीमागे येत होती. कोणाचा तरी श्रीमंत माणसाचा दागिना या आई वडिलांनी रस्त्यात चालताना पडलेला पाहिला. लक्षात आलं ती सोनं आहे. पण विचार केला आपण वारकरी आहोत, त्याला हात लावला तर विटाळ होईल. सोने रुपयामा मृत्तिके समान, माणिक पाषाण खडे देश. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांची परीक्षा घेण्याकरता ज्या शिळेवर तुकाराम महाराज नामचिंतन करत होते, महाराज स्नानाच्या निमित्ताने इंद्रायणीत उतरले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ओंजळभर मोहरा आणल्या आणि तुकाराम महाराजांची परीक्षा पाहण्याकरता शिळेवर ठेवल्या. तर तुकाराम महाराजांना वाटलं याच्यावर कोणीतरी विष्ठा केली तर पुन्हा आयुष्यभर त्या शिळेवर बसले नाही. जरा पुढे बोलू. विष्ठेत रुपया पडलेला उचलून घेणारे आपण समाज आहोत. तर एका काळात संपत्तीवर लात मारणारा साधूंचा एक स्वतंत्र वर्ग आहे. स्वतंत्र. त्यांनी विचार केला याला जर हात लावला तर विटाळ होईल. गोमांसा समान तुका म्हणे आमाधन. त्याला तर हात तर लावलाच नाही, दूरच थांबले. पण लक्षात आलं माझी मुलगी लहान आहे, ती मागावून येते. आपला तिचं बरंचसं अंतर आहे. कदाचित आपण पुढे गेलो ती जर मागावून आली ती उचलून घेतलं
तर परमार्थाच्या संस्काराचं काय होईल? देवाला काय तोंड दाखवू आपण? लाज वाटे तुझा म्हणविता दास, असं होऊ नये म्हणून त्या सोन्याच्या दागिन्यावर त्या आई वडिलांनी ओंजळ भर माती उचलली, दागिन्यावर टाकली, दागिना मातीने झाकून टाकलं, पुढे निघून गेले. आता त्या मुलीने सगळं पाहिलेलं होतं महाराज, ती त्यांच्यासारखी वैराग्यवान होती. घरी आल्यानंतर त्या मुलीने आपल्या आई वडिलांना जाब विचारला, आई बाबा, रस्त्यात प्रदक्षिणा करत असताना एका ठिकाणी तुम्ही थांबलात आणि वाकलात, ते का? म्हणून आई वडिलांनी सांगितलं, थांबलो होतो. पण का? अगं कोणाचा तरी सोन्याचा दागिना पडलेला आम्ही पाहिला. आपण वारकरी असल्यामुळे स्पर्श करायचा नाही, पण तू लहान या नात्याने उचलून घेशील, तुला दिसू नये म्हणून त्याच्यावर माती टाकून झाकून टाकला. ती मुलगी मोठ्याने रडायला लागली आणि सांगितलं, आई बाबा, मला तरी वाटतं एवढ्या दिवस तुम्ही पांडुरंगाची भक्ती करून त्याचा काहीच उपयोग झाला नाही, ती तुम्ही व्यर्थ घालवली. का बरं? हो, अजून तुम्हाला सोनं आणि माती या दोघातला फरक कळतोय? आम्हा वारकऱ्याला सोनं म्हणजे माती समान आहे, सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती, हे वृत्तीचं वैराग्य आहे. विठाल आपण स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांचा शताब्दी महोत्सव इथे संपन्न केला. तिथे खूप मदत केली. त्या जोग महाराजांना जाऊन 100 वर्ष पूर्ण झाले. त्यांचा एक छोटासा घडलेला प्रसंग सांगतो आणि जवळजवळ भावार्थ उरकतो. जोग महाराज पुण्याला बसलेले होते. वेळ दुपारची होती. पुण्याच्या एका श्रीमंत सावकाराने पुण्यामध्ये एका मोठ्या सप्ताहाचं आयोजन केलेलं होतं आणि सप्ताहाची तारीख देण्याकरता म्हणून जोग महाराजांच्या वाड्यामध्ये आले. महाराज ज्ञानेश्वरी पुढे घेऊन पारायण करत होते. महाराज येऊ? या की. कशा करता आला? सप्ताहाची तारीख पाहिजे. कोणती? अमुक अमुक. महाराजांनी आपली डायरी पाहिली, सांगितलं, हो तारीख तर दिलेली दुसऱ्याला, तुम्हाला नाही देता येणार. त्यांनी सांगितलं, आमचा खूप मोठा सप्ताह आहे, हो पंढरीचा सप्ताह आहे, लाखो भाविक आमच्या सप्ताहाला येणार आहे, विशाल मंडप दिलेला आहे, सगळी व्यवस्था आहे, तुम्ही तारीख घ्या. महाराजांनी सांगितलं, सप्ताह लहान असो की मोठा असो, देवाची सेवा ती सेवा आहे, त्यात मी बदल करत नाही. त्या माणसाला आपल्या संपत्तीचा माज आलेला होता. महाराज उन्मत्त झालेला होता. 1 लाखाचं बंडल त्यांनी खिशातून काढलं आणि बसलेल्या जोग महाराजांच्या व्यासपीठावर ठेवलं. महाराज एवढे राहू द्या, तुम्हाला म्हातारपणाला, मठाला, मंदिराला कामाला येतील, राहू द्या. लाखाचं बंडल 100 वर्षापूर्वी त्याची आजची किंमत काय असेल महाराज? 1 लाखाचं बंडल जोग महाराजांच्या जवळ ठेवल्यानंतर जोग महाराज इतके भडकले, ओट ते बंडल उचल, माझ्या खोलीच्या बाहेर हो. संतप्त झालेल्या जोग महाराजाला त्यांनी पाहिलं, घामाघूम झाला होता तो. ते बंडल उचललं, खोलीच्या बाहेर गेलं आणि एक वाक्य वापरलं, महाराज लाख रुपये देणारा परत सावकार तुम्हाला मिळणार नाही. जोग महाराजांनी काय उत्तर दिलं, वेड्या, लाख रुपये देणारे हजारो तुला सावकार मिळतील आणि मलाही मिळतील, पण तुझ्या लाख रुपयावर लात मारणारा पंढरीचा वारकरी विष्णुबा जोग पुन्हा आयुष्यात मिळणार नाही. हे वृत्तीचं वैराग्य. विठाला. आता माझ्या आठवणीतला एक छोटासा प्रसंग सांगतो. वारकरी शिक्षण संस्थे मी 3ऱ्या वर्षाला होतो. साधक हृदय संजीवनी गुरुवारी विठ्ठलबुवा घोले म्हणजे सह्याद्रीच्या उंचीचं व्यक्तिमत्व झालं. महाराज बोलला कोणी घाबरलं नाही असा महाराष्ट्रात दुसरा साधू झाला नाही. त्यांच्या अगोदरचे त्यांना घाबरायचे आणि त्यांच्यापेक्षा लहान असणारी मंडळी सुद्धा घोले बोलला घाबरत होती. पंचानन होता वारकरी संप्रदायातली. विठ्ठलबुवा घोले म्हणजे पंचानन. पंचानन म्हणजे सिंह. साधं राहणं होतं आमच्या बोनचं. धोतर फाटलं. आम्ही 3ऱ्या वर्षाला ज्ञानेश्वरी कंठस्थ करत असल्यामुळे बोनच्या खोलीत राहण्याचा योग मला आला. 4 वर्ष राहिलो आम्ही बोनच्या जवळ. ते नाव घेत नव्हतं, ओ बुवा आमचं धोतर एवढं फाटलं, याला दंड घालून आणाल? हो आणू की. धोतर घेतलं. संस्थेच्या खालीच मशीन, शिलाई मशीनचं दुकान होतं, तिथे नेलं, दंड घातला. संध्याकाळची वेळ झाली. घोलेबोंनी 8:30ला आपला दरवाजा बंद केलेला होता. आता उघडणार कोण? विचार केला, सकाळी बुवा स्नानाला उठल्यानंतर मागून घेतील धोतर. सकाळी 3:30चा उठण्याचा नियम. उभ्या आयुष्यात घोले महाराज 3:30च्या नंतर कधी झोपलेले कोणी पाहिलं नाही महाराज. 3:30च्या नंतर.
कधी झोपलेलं. कुठे कार्यक्रम करून आले तर पहाटे 3:30ला महाराज जपमाळ घेऊन जप करणार, 4ला स्नान करणार. 3:30ला उठले, दरवाजा वाजवला, बो उठा, आमचं धोतर आम्हाला द्या. खोंटीवरचं दंड घातलेलं धोतर त्यांच्याजवळ दिलं. त्यांनी विचारलं किती पैसे द्यायचे. ₹1.5 दंडाला लागत होता. कसा घ्यायचा गुरुजींचा. त्यांनी बंडीतल्या खिशात असा हात घातला, ₹1.5 काढला. बा तुमचे पैसे धरा. बो राहू द्या, नका ते पैसे म्हणून 2 पावलं सरकलो मागे. बोनी काय उत्तर दिलं, बो तुमच्या ₹1.5 करता मला पुन्हा जन्माला यावं लागेल, मला जन्माला यायचं नाही, तुमचं तुम्ही घेऊन टाका. ₹1.5 फेकून दिला आणि बो खोलीत निष्ठून गेले. याला वृत्तीचं वैराग्य म्हणतात. उठालं अशी मातब्बर माणसं झाली, याला वृत्तीचं वैराग्य म्हणतात. तुकोबराय सांगतात, हे वैराग्य मला प्राप्त झालं, भाग्यातून झालं. भाग्याचे काही प्रकार आहेत, विस्तार करत नाही. कर्माचं भाग्य, अष्टांग योगाचं भाग्य, ब्रह्मज्ञानाचं भाग्य, भक्तीचं भाग्य आणि 5वं वैराग्याचं भाग्य. विठ्ठल विठोबा रघुमाई रघुमा वैराग्याचे भाग्य. भाग्याचे 5 प्रकार आहेत, फार मोठा विस्तार आहे, आता करण्यात काय वेळ नाही. कर्माचं भाग्य, संसार ज्याचा चांगला चाललाय, माणसं म्हणतात काय भाग्यवान आहे हो, तो संसारातला भाग्यवान आहे. संसारातलं भाग्य ओळखण्याकरता काही ज्योतिषशास्त्रांनी लक्षणं सांगितलेली आहेत. 1-2 लक्षणं सांगतो. ज्या माणसाचे जे 2 हात आहेत त्याचे 10 बोट आहेत, त्या 10 बोट जर शेंड्याला निमुळते असतील तर तो भाग्यवान आहे. उजव्या हाताच्या मधल्या बोटावर जर चक्रासारख्या रेषा असतील, एकचक्री सदाभोगी, तो कधी उपवाशी राहत नाही, भाग्यवान आहे. इथे पाहू नका, घरी गेल्यावर बघा डोळ्यात बोट जाते. डाव्या हाताच्या अनामिकेवर शंखाकृती ज्याच्या शिरा आहेत, रेषा आहेत, त्याच्यावर लक्ष्मी सदैव प्रसन्न आहे. सदैव. टक्कल पडणं भाग्याचं लक्षण सांगितलं शास्त्रकाराने. क्वचित खटवांगो दरिद्री भवती. एखादा टक्कल पडलेला अभागी राहतो ना, तर टक्कल पडणं भाग्याचं लक्षण आहे. अशा अनेक कारण आहेत. पूर्वीच्या काळी माणसाच्या तळपायाच्या आकारावरून तो भाग्यवान आहे का अभागी हे स्त्रींच्या जीवनामध्ये पाहण्याची पद्धती होती. पहिले गोष्ट सांगतो, ज्योतिषशास्त्र खोटं नाही, ते खरंच आहे. मग आम्हाला सांगितल्यानंतर तसं घडत का नाही असं आहे. कधी कधी ज्योतिष सांगणाऱ्याच्या गणिताच्या अंकामध्ये जर चूक झाली का लोक त्या शास्त्राला नाव ठेवतात. जसा हवामान खात्याचा अंदाज असतो ना, जुईनगरला आज दुपारी 2 वाजता मुसळधार पाऊस पडेल. मुसळही पडत नाही, धारही पडत नाही. म्हणजे काय हवामान खातं खोटं आहे का? नाही. त्याचा अभ्यास करणाऱ्याचा अंदाज कुठेतरी चुकलेला आहे. अरे ज्योतिषशास्त्र खोटं असतं तर ज्ञानेश्वर महाराजांसारख्यांनी कसं म्हटलं असतं, ज्योतिषी जो म्हणे तैसाची होय. त्या स्त्री पूर्वीच्या काळी लग्नाला मुलगा उपवर झाला का मुलगी पाहण्याकरता जायचा. आता जायचं एवढं लांबून का बोललो, अलीकडची मुलं इतकी हुशार आहेत, आपल्या बापाला बिलकुल हा त्रास देत नाही. ते म्हणतात बाबा मुली पाहण्याचा तुम्ही काही प्रयत्न करू नका, आपुली आपण करा सोड. पूर्वीचा काळ तसा नव्हता. लग्नाला मुलगा उपवर झाला, मुलाचे वडील मुलीच्या घरी जायचे आणि तिच्या वडिलांना सांगायचे तुमच्या मुलीचे पाय धुवा, पण पाय पुसायचे नाही, ओल्या पायाने मुलगीला घेऊन या, आम्हाला लक्ष्मी पूजन करायचे. फरशांची व्यवस्था नव्हती. सारवलेल्या जमिनीवर
ज्या वेळेला ओल्या पायाचे ठसे मुलीचे पडायचे ना, तर हुशार माणसं ठशातून सांगायची मुलगी सुलक्षणी का भागी. कोणाची लक्षणं कशी आहेत मला सगळी माहिती आहेत, 51 लक्षणं आहेत. पण मी इथे अजिबात सांगणार नाही. लोक एवढी बहादर आहे, घरी जाऊन थंडीच्या दिवशी बायकाचे पाय पाहत बसतील तर सगळा धिंगाणा चौथ्या दिवशीच कीर्तनाचा धिंगाणा होऊ द्यायचा नाही. मी देवाचे लक्षण सांगतो. नाथ महाराज सांगतात 4 लक्षण आहे देवाची. त्याच्या पायामध्ये 4 सामुद्रक आहे. ध्वजांकुश ऊर्ध्वरेखा, दोन्ही पायी पद्म देखा. देवाच्या उजव्या पायावर ध्वज आणि अंकुशी 2 चिन्ह आहेत. देवाच्या डाव्या पायावर 2 ऊर्ध्वरेषा आहे आणि 2 पद्म आहेत. नाही पांडुरंगाचं पाहायला मिळालं तर आळंदीला या. ज्ञानेश्वर महाराजांचा जो विनामंडप आहे, प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांची प्रासादिक प्रतिमा तयार केलेली. पद्मासन घातलेल्या ज्ञानेश्वर महाराजांच्या, आता या फोटोवर आहे पण फोटो लहान आहे, लक्षात येणार नाही पॉम्प्लेटवर. पद्मासन घातलेल्या ज्ञानेश्वर महाराजांच्या उजव्या पायावर ध्वज आणि अंकुश आणि डाव्या पायावर वर्धबरेषा आणि पद्म, हे 4 खुणा आहेत. हे 4 सांकेतिक खुणा ज्याच्या पायामध्ये तिथे लक्ष्मीचा वास आहे. ते पाय धुवावयाची आदैवा पात्र झाले. कर्माचं भाग्य. दुसरं योगाचं भाग्य. योगाचे ते भाग्य क्षमा आणि दमा इंद्रिये. तिसरं ब्रह्मज्ञानाचं भाग्य. मोक्ष रेख्याला भाग्य विनाडला ठाई जाला अनुभव ठाईचा मुराला अनुभव ठाईचा मुराला अनुभव मोक्ष रेखे आला भाग्य विनाटला मुराला अनुभव ठाईचा उरला अनुभव ठाईचा उरला अनुभव मोक्ष के आला भाग्य विनाडला ठाईचा मुराला अनुभव अनुभव ठाईचा मुराला अनुभव मोक्षरेखे आला भाग्य विनाटला ठाईचा मुराला अनुभव अनुभव ठाईचा मुराला अनुभव. चौथं भक्तीचं भाग्य आहे. जो देवाला शरण गेलेला आहे जगात त्याच्या इतका दुसरा भाग्यवान नाही. भाग्यवंत म्हणो जया. एक वाक्य बोलू. स्वर्गाचा राजा इंद्र झाला तरी भाग्यवान नाही. सत्यलोकाचा ब्रह्मदेव राजा झाला भाग्य नाही. भारत देशाचा पंतप्रधान जरी झाला तरी तो भाग्यवान नाही. पण पांडुरंगाचा वारकरी होणं जगातलं सगळ्यात मोठं भाग्य आहे. होईल भिकारी पंढरीचा वारकरी. त्याच्या इतका जगात कोण भाग्यवान. एक प्रसंग सांगून पुढे जातो. भगवान प्रभू रामचंद्र, भगवती सीतामाता आणि लक्ष्मण जे वनवासाची वाटचाल करत होते. जनकनंदिनी सीता उन्हाने थकलेले होते आणि घामाचे लोट अंगावर येत होते. वैशाख महिन्यातलं ऊन मी मी म्हणत होतं. तिचा थकवा प्रभूंनी पाहिला. त्यांनी सीते आता उन्हात चालायचं नाही, सूर्य मावळतीनंतर चालू, सावलीला बसा. मोठं वडाचं झाड होतं, त्याच्या खाली सीतामाता राम बसले आणि लक्ष्मण फळमुळं आणण्याकरता अरण्यात गेले. प्रकार असा, सीतामाता ज्या झाडावर बसलेली होती त्या झाडावर एका वेलीने आच्छादन केलेलं होतं. कडक अशा प्रकारची वेली होती, हिरवीगार वेल, हिरवीगार. त्या वेलीला पाहिलं सीतामातेने सांगितलं, प्रभू ती वेली किती भाग्यवान आहे, वृक्षाच्या आधाराने पसरलेली. रामचंद्र म्हणू लागले, सीते वेली भाग्यवान नाही, मग तो वृक्ष भाग्यवान आहे. सीतामाता म्हणायची नाही नाही वेलीच भाग्यवान. बघता बघता दोघांची लागली भांडणं. इतक्यात लक्ष्मणजी आले. लक्ष्मणाला रामचंद्रांनी पाहिलं, विचार लक्ष्मणा आम्हा दोघांचं भांडण चालू आहे, विषय ती म्हणती वेली भाग्यवान, मी म्हणतो वृक्ष भाग्यवान, तू उत्तर दे. आता नियम असा आहे संसारात, 2 माणसं संसारामध्ये बोलत असताना तिसऱ्याने तोंड घालायचं नाही, नाही तर तो महामूर्ख आहे. याच्या उलट परमार्थामध्ये
दोन माणसं बोलत असताना जग जरी बोलू लागलं तर तो भाग्यवान आहे. श्रीमद भगवद्गीता म्हणजे भक्तराज अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा या दोघांचा संवाद आहे. श्रीकृष्ण अर्जुन संवाद आहे. पण त्या पारमार्थिक संवादात मध्ये जर आपण चिंतन केलं तर मोक्षाची प्राप्ती होते. संसारात 5 माणसं मूर्ख सांगितलीत, त्याच्यात तो 5वा मूर्ख आहे. कोणते 5? खादन्न गच्छामि हसन्न जल्पे गतन्न शोचामि कृतन्न मन्ये द्वाभ्याम तृतीयो न भवामि राजन किम कारणं भोज भवामि मूर्खा. खादन्न गच्छामि, रस्त्याने खात खात चालणारा, तंबाखू खा, गुटखा खा, काही खा, नंबर 1चा मूर्ख असं कालिदास म्हणतो, मी नाही. खादन्न गच्छामि. हसन्न जल्पे, हसण्यासारखं काही कारण नसताना विनाकारण हसणारा नंबर 2चा मूर्ख. गतन्न शोचामि, वस्तू हरवल्यानंतर मग रडणारा 3रा मूर्ख. कृतन्न म्हणणे, हा सप्ताह आपल्याशिवाय होतच नाही असा म्हणणारा 4था मूर्ख. 5वा द्वाभ्याम तृतीयो न भवामि राजन. 2 माणसं बोलत असताना जर मध्ये तोंड घातलं तर तो 5वा मूर्ख आहे. लक्ष्मणाने सांगितलं, तुम्हाला उभय नवरा बायकोंचं भांडण तुम्ही तुमचं बघा. सीतामातेने सांगितलं, भाऊजी खरं बोलायचं, पक्षपात करायचं नाही, कोणत्या बाजून निर्णय द्या पण तुम्ही द्या. मी म्हणते वेली भाग्यवान, ते म्हणतात वृक्ष भाग्यवान. कोण भाग्यवान? प्रकार असा होता, सीतामाता स्वतःला वेली समजत होत्या, प्रभू रामचंद्र स्वतःला वृक्ष समजत होते. कोण भाग्यवान? लक्ष्मणाने सुंदर उत्तर दिलं, आई सीतामाता, ऐका, ती वेली हे भाग्यवान नाही आणि प्रभो तो वृक्षही भाग्यवान नाही. तुम्हा दोघांच्याही सावलीला बसणारा हा लक्ष्मणच भाग्यवान आहे. तया होणं कोण नाही भाग्यवान. अरे वारकऱ्यासारखा जगात दुसरा कोण भाग्यवान आहे? तो सगळ्यात भाग्यवान आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, ते भाग्य संतांच्या द्वारा मला प्राप्त झालं. आणि 5वं वैराग्याचं भाग्य. वैराग्य संतांच्या दर्शनाशिवाय, त्यांच्या सत्संगाशिवाय होत नाही. म्हणून रिकाम्या वेळात इतर काही मोबाईलवर पाहण्यापेक्षा आपलं धावपळीचं युग आणि जीवन आहे. ज्या ज्या वेळेला रिकामा वेळ मिळेल ना, त्या त्या वेळेला चांगल्या गोष्टी ऐकत जा. भागवत ऐका, रामायण ऐका, तत्वचिंतन ऐका. फार नाही काही झालं तर झोपायच्या वेळेला 2 पाय 2 हात तोंड स्वच्छ धुवा. उशाच्या एका बाजूला गाथा घ्या आणि एका बाजूला ज्ञानेश्वरी घ्या. रोज ज्ञानेश्वरीच्या 5 ओव्या वाचा ठेवा, गाथ्याचा 1 अभंग वाचा ठेवा. असं जरी साधना केली तरी वैराग्य प्राप्त होईल, भगवान दर्शन देतील. एवढं सामर्थ्य त्या संतांच्या प्रत्यक्षात ग्रंथामध्ये. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीच्या रूपाने आपल्या समोर आहेत. श्री तुकोबाराय गाथ्याच्या रूपाने आपल्या समोर आहेत. म्हणून महाराज सांगतात, वैराग्याचे भाग्य संत संघाची लाग. महाराजांना विचारलं, महाराज अशी संतांची संगती मानवी जीवनामध्ये काय फायदा करते? त्याचं उत्तर दुसऱ्या चरणात दिलं. संत कृपेचे दीप, संत कृपेचे दीप, संत कृपेचे हे दीप, संत कृपेचे हे दीप, संत कृपेचे दीप, संत कृपेचे दीप, संत कृपेचे हे दीप, संत कृपेचे हे दीप. करी साधका निष्पाप, करी साधका निष्पाप, संत कृपेचे दीप, संत
करी साधका निष्पाप संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. आमचे गुरुजी डॉक्टर महाराज सांगतात, महाराजा जगद्गुरु तुकोबरांनी संतांना दिव्याची उपमा दिली. दिव्याची, दिवा जसा अंधार नष्ट करतो, दीप न दिखे अंधार, दीप घेऊनी धुंडी ती अंधार. दिवा जसा अंधाराचा नाश करतो, तसं संत मानवी जीवनाच्या अज्ञानाचा नाश करतात. एक वाक्य सांगू देवा, आतापर्यंत परमार्थामध्ये जी माणसं प्रवृत्त झाली ना, ती देवामुळे नाही, केवळ आणि केवळ संतांमुळेच प्रवृत्त झाली. देवाने फक्त मारण्याचा तडाखा लावला. धरका मार, धरका मार, धरका मार. ज्ञानोबराय सांगतात, जे खळांची व्यंकटेश असे संत आहेत. ज्ञानोबराय सांगतात का त्या संतांची कृपा माझ्यावर होय. आता कृपा भांडवल सोडी, परी माझे मतीची पोतडी, करी ज्ञान पद्म जोडे थोरा माते. सद्गुरु निवृत्तीनाथाला प्रार्थना करतात ज्ञानोबराय, माझ्या बुद्धिरूपी पुतडीमध्ये तुम्ही कृपेचं दान टाका. कृपा ही अलौकिक अदृश्य शक्ती प्रवाह आहे. कृपेचा फार मोठा फायदा आहे, फार मोठा विस्तार होईल, आपल्याला वेळ नाही. कृपेची चार प्रकारांनी संत कृपा करतात. पहिली शब्द कृपा, दुसरी स्पर्श कृपा, तिसरी दृष्टी कृपा आणि चौथी संकल्प कृपा. थोडक्यात सांगतो आणि सेवा समारोप करतो. पहिली शब्द कृपा. संतांच्या मुखातून ज्या वेळेला शब्द बाहेर पडतो ना, त्यावेळेला तो शब्द सामान्य नाही, जीवाचं परिवर्तन करतो. परिवर्तन. जुन्नरला मारुती महाराज ठोंबरे म्हणजे खानदानी तमासगीर होते. व खानदानी तमासगीर. 2 वेश्या रात्रंदिवस त्यांच्या बरोबर असायच्या. पण जोग महाराजांच्या दर्शनाकरता म्हणून आळंदीला आले. तमाशाचा फड आळंदीच्या यात्रेच्या दिवशी तंबू लावला आणि चला ज्ञानेश्वर महाराजांची जत्रा पाहती. यात्रा म्हणत नव्हते, जत्रेला तर जाऊ म्हणून पायरी जवळ आले. जोग महाराजांची संध्याकाळची वेळ दर्शनाची झाली आणि येता येता मारुती महाराज ठोंबऱ्यांचा खांदा जोर महाराजांच्या खांद्याला लागल्याबरोबर जोग महाराजांच्या मुखातून नुसता एकच शब्द बाहेर पडला, काय बो. कुठे पाहता बो शब्दाचा परिणाम मारुती महाराज ठोंबऱ्यांचं आयुष्य बदललं. हे सगळं सोडून देऊन आळंदीला आले. 4 वर्ष शिक्षण घेतलं आणि संस्थेचे सगळ्यात मोठे शिक्षक झाले. त्या जोग महाराजांचे बंकट स्वामी महाराज शिष्य होऊन गेले. जामखड पाटोदा रोडवर मांजरसुंब्यापासून 15 किलोमीटर गाव निनगुर नावाचं गाव आहे. अंबाजोगाई लातूरला मोठं गाव आहे. तिथं भानुदास कासार नावाचा 7 वर्षाचा मुलगा देवी नावाच्या रोगाने मृत झाला. टिळकांच्या काळात प्लेग आला. स्वामी महाराजांच्या काळात देवी नावाचा रोग आला. आपल्या काळात कोरोना नावाचा रोग आला. प्लेगच्या रोगाने लाखो माणसं मेली होती. देवीच्याही रोगाने लाखो माणसं मेली होती. आणि आजही कोरोनाच्या रोगाने मरतायत लोक, अजून संपलेली नाही. मृत झाला तो मुलगा. खड्डा खांडून पुरण्याकरता तयार झालेला होता. सगळं गाव प्रतिष्ठित घराणं म्हणून अंत्य दफनविधी करता आलेलं होतं. पण त्या आई वडिलांची श्रद्धा स्वामी महाराजांच्यावर होती. स्वामी महाराज निनगुर पासून 2 किलोमीटर अंतरावर सावरगाव गावी कीर्तनाला गेले होते. त्या आईने तिच्या मालकाला सांगितलं, हे बघा स्वामी महाराज येणार नाही, माझं बाळ त्यांच्या मांडीवर जोपर्यंत मी देत नाही ना, तोपर्यंत त्याला पुरायला मी देणार नाही. टांग्याने सावरगावला जाऊन स्वामी महाराजांना घेऊन आले. स्वामी महाराजांनी फक्त त्या मुलाला, त्याच्या वडिलांना सांगितलं स्नान घाला. स्नान घातलं. स्वामी महाराजांनी आपल्या मांडीवर घेतलं, फक्त तोंडावून हात फिरवलं आणि एकच वाक्य वापरलं, भानुदास काय झोपलाय, उठ. म्हटल्याबरोबर झोपेतून मनुष्य जसा उठावा ना, तसा भानुदास पुन्हा जिवंत झाला. 111 वर्षाचं वय, त्याचं 2 मुलं आणि 2 मुली. पत्ता लागत असेल तर फोन नंबर सहित तुम्हाला देईल. मैना पंढरीची वारी करणारा वारकरी विठाल. चला शब्दकृपा विषय सांगितला तर खूप होईल,
पखालीच्या रेड्याला ज्ञानेश्वर महाराजांनी वेद म्हणा म्हटल्याबरोबर रेड्याने वेद बोलावे. ज्ञानदेव म्हणे बोलिले रघुवेद. तुम्ही मला त्यांच्यानी होते मग तुमच्यानी काय होत नाही. आमच्यानी होईनच कसं. दुसऱ्याची नको त्याची स्तुती निंदा करू करू वाणीचं सगळं भांडवल गेलं. कोणाची स्तुती करू नये आणि कोणाची निंदा करू नये. नाही तर 6 दोष ज्ञानोबराय सांगतात वाणीमध्ये येतात. आटोवे गोविंदान आशा शंका प्रतारण हे सन्यसल्या बघून जया वाचा. पण ज्याच्या वाणीमध्ये दोषच नाही ती वाणी जर बाहेर पडली ना ती वाणी तर त्या वाणीचा परिणाम होतो. आपल्या श्रीगोंदा तालुक्यात नगर जिल्ह्यात आनंदाश्रम स्वामी गुरुवर डॉक्टर बाबांचे श्रीगुरु सुरेगाव. तिथं गुरव समाजाचा 8 वर्षाचा मुलगा मेला होता. स्वामी महाराज इकडे आळंदीलाच राहत होते गोपाळपुऱ्यामध्ये आनंदाश्रमात. मेला म्हणून जाळायचं कुठं त्यापेक्षा आपण आळंदीला नेऊ स्वामी महाराजांच्या चरणावर ठेवून तिथंच दफनविधी करू. इंद्रायणीच्या किरावर तिथेच जाळू. 2 दिवस झाले होते महाराज. स्वामी महाराजांकडे आणलं. स्वामी महाराजांना सांगितलं हा गेलाय. आई इतकी धैर्यवान होती. स्वामी महाराज तुमची कृपा ऐकली. फार शेवटी झालेलं मूल येऊ ज्ञानोबराय सांगतात. वैशीच्या शेवटी एकची पुत्रवान धोटी मग मोहाची त्रिपुटी नाचू लागे. विठाल विठाल. किंवा ज्ञानोबरांची दुसरी एक ओवी माये पडवणी बाळक काळे नेता कुलते एक होय का उदक तुटते मिना. अरे 60व्या वर्षी अशक्य गोष्ट शक्य व्हावी आणि बाळ व्हावं आणि 60व्या वर्षी झालेलं बाळ पुन्हा काळाने घेऊन जावं. त्या आईचं अंतकरण काय म्हणत असेल महाराज. रडणे आईने स्वामी महाराजांच्या मांडीवर ते बाळ ठेवलं. आनंद आश्रम स्वामींच्या 3 दिवस झालेले होते. स्वामी महाराजांनी फक्त पाहिलं इंद्रायणीचं पाणी पाजलं आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर असं डोकं ठेवल्याबरोबर ती बाळ पुन्हा जिवंत झालं. अशा हजारो आख्यायिका आहे. शब्दातली ताकद आहे. शब्दकृपा आली मुखा वाटे अमृत वचने. दुसरं दृष्टिकृपा. तिसरी स्पर्श कृपा. चौथी संकल्प कृपा. आपली वेळ झाली. परत कधीतरी सद्भाग्यनी योग आला तर त्याचं चिंतन करू. महाराज सांगता संत कृपेचे हे दीप करे साधका निष्पाप. श्री गुरु ज्ञानेश्वर वैराग्याचे भाग्य संत संगाची लाग. संत कृपेचे हे दीप करे साधका निष्पाप. संत ज्ञानेश्वर माऊली सामाजिक संस्था जुईनगर नवी मुंबई येथे समापन्न झालेला 17 वर्ष पूर्ण होऊन 18व्या वर्षाच्या 4थ्या क्रमांकाच्या चिंतन शिबिर. माझ्याही सारख्या एका सामान्य विद्यार्थ्याला आपण सेवा अवगाहन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपणा सर्वांचा आभारी आहे. या अभंगावर काही बोलण्याचा जो काही अल्पसा केलेला प्रयत्न आहे हा माझा नाही. स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज यांच्या वारकरी शिक्षण संस्थेत 4 वर्षाचं अध्ययन करण्याचं जे परमभाग्य प्राप्त झालं. आले या कपाळा थोडे बहु जे मला मिळालं ते मी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या शब्दाच्या माध्यमातून आपल्या पुढे समर्पित केले. जे योग्य आहे ते श्री गुरु ज्ञानेश्वर महाराज आणि श्री तुकोबरायांचं आहे. त्याही दिवशी सांगितलं मी आजही पुन्हा सांगतो. भयावह हा कलीचा काळ आहे. मृत्यूच्या झुंजीत आपण जीवन जगतोय. अशा काळाच्या ओघात आपलं प्रपंचाचा भाग सांभाळता सांभाळता भगवत नाम चिंतन करा. आळंदीला या. तुकोबरांच्या देहूच्या वारीला या. ज्ञानोबरांच्या समाधी सोहळ्याच्या वारीला या आणि ज्ञानेश्वरी आणि गाथा वाचत जा. फार नाही 5 ओव्या ज्ञानेश्वरीच्या वाचा. 1 अभंग गाथ्याचा वाचा. कारण याच्याशिवाय दुसरं तारणारं कोण आहे महाराज. जगाचा मालक हेच भवरोगाचे औषध. देवाचं नामचिंतन हे सगळ्या रोगावरचं औषध आहे. वेळ मिळाला असता तर मी हजारो उदाहरणं आपल्या पुढे सांगितली असती. देवाच्या नामचिंतनात काय ताकद आहे. हजारो उदाहरणं माझ्या डोळ्यापुढे आहे. पण मला वेळेची मर्यादा आहे म्हणून झालेली चिंतन सेवा अलंकापूर निवासी साधकांचे मायबाप ज्ञानियांचे राजे वैष्णवाग्रगणी अखंड समाधिधन विश्व माऊली ज्ञानोबराय जगद्गुरु श्री तुकोबराय सद्गुरुनाथांच्या चरणारविंदी माझे वाक्पुष्प सेवा समर्पण करतो. आपण सगळे एकाच कुटुंबातले आणि मंडळी आहोत म्हणून सर्वांच्या चरणारविंदी पुनश्च एकदा
प्रणाम करून इथे थांबतो. तुझे केले तुमच्या समर्पणी पायी झालो उतरा ये पांडुरंगा. सेवे माझी जमा धरा कृपा करा शेवटी. विठ्ठल जय.